जय सद्गुरू. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे कल्याणमधून 816 श्री सदस्यांच्या पुढाकाराने 23 टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचे भान ठेवत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने निर्माल्य संकलन व खतनिर्मिती हा उपक्रम राबवण्यात आला. प्रतिष्ठानाच्या 816 सदस्यांनी गणेश घाट, गौरीपाडा तलाव, टिटवाळा, म्हारळ सोसायटी, रेजन्सी तलाव, कल्याण पूर्व नांदिवली तलाव, नवीन गणेश घाट, कोणगाव अशा ठिकाणी एकूण 23 टन निर्माल्य गोळा करत स्वच्छतेचा संदेश दिला. हा उपक्रम पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. निर्माल्य स्वखुशीने श्री सदस्यांकडे सुपूर्त करून पर्यावरण रक्षणात आपले योगदान दिले. कोळीवली व द्वारली येथे खतनिर्मितीसाठी खड्डे खणण्यात आले होते. श्री सदस्यांनी भाविकांकडून गोळा केलेल्या निर्माल्यांपैकी फक्त फुले व पाने या खड्ड्यात टाकली. हारातील धागे, दोरे वेगळे करण्यात आले. फुलांचा चुरा करून त्यांच्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाणार आहे. हे सेंद्रिय खत प्रतिष्ठानाच्या विविध वृक्षारोपण उपक्रमांमध्ये वापरले जाणार असून त्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे श्री सदस्यांनी सांगितले. धन्यवाद.